पूर्वी झालेल्या कामाच्या ठिकाणीच मेंटेनन्सची कामं झाल्याची दाखवून सुमारे 1.5 लाख रुपयांची बिलं पालिकेकडून घेतल्याचं उघडकीस झालं असून पालिकेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे। प्रभागातील कामांच्या चौकशीत ही बोगस कामं आढळून आल्याचं निदर्शनास आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान अशा प्रकारची किती बोगस बिलं आतापर्यंत महापालिकेकडून काढण्यात आली याची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि नगरसेवक गणेश पुजारी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे हे सध्या कार्यशाळेसाठी स्पेनमधील मोर्शियाच्या दौऱ्यावर आहेत। ते सोलापूरला परतल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याविषयी त्यांच्याकडे ठिय्या मांडणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं। महापालिकेच्या झोन कार्यालय क्रमांक 1 मधील सफाई कामगार वसाहतीत सन 2014-15च्या आर्थिक वर्षात प्राथमिक सोयी सुविधा या सदराखाली 3.25 लाखांची कामं करण्यात आली होती। ही कामं ऑगस्ट 2016 मध्ये पूर्ण झाली आणि याची बिलं काढण्यात आली होती। पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 7 आणि सध्याच्या प्रभाग क्रमांक 4 इथं याच सफाई कामगार वसाहतीत भुयारी, पावसाळी गटारी, रस्ते दुरुस्ती आणि इमारतीची दुरुस्ती यामधून कट्टा बांधणे अशी कामं झाली। रस्ते दुरुस्तीतील फरशीकरणाच्या कामामध्ये 50-50 हजारांची 3 कामं करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे। यावरील 1.5 लाखांची बिलं महापालिकेच्या झोन कार्यालयात काढण्यात आली आहेत। बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकांनी झोनमधील कामांची माहिती घेतली। यामध्ये त्यांना झालेल्या कामाच्या ठिकाणीच कामं केल्याचं दाखवून बिलं उचलण्यात आल्याची बाब निदर्शनास आली। त्यावरून त्यांनी लागलीच महापालिका प्रशासनाकडे आपली तक्रार दाखल केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी जे सोलापूर महानगरपालिकेमध्ये सध्या झोनच्या मार्फत जे या ठिकाणी मेंटेनन्सचे कामं किंवा इतर अनुदानाच्या मध्ये असतील कामं असतील किंवा मेंटेनन्सची कामं असतील यामध्ये पुन्हा एकदा भोंगळ कारभार झाल्याची घटना आपल्या निदर्शनाला आली आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला पूर्वीचा प्रभाग 7 या प्रभाग 7 मध्ये ऑगस्ट 2016 मध्ये फरशीकरणाचं काम झालेलं आहे। त्याची किंमत अंदाजे 3.5 लाखापर्यंत होती। तेच बिल आता 18-19च्या बिलामध्ये परत एकदा त्याची बिलाची नोंद घेतलेली आहे व त्यामध्ये 1.5 लाखाची बिलं केली आहेत। एकीकडे आमच्या प्रभागामध्ये सध्या कुठलंही मेंटेनन्सचं काम होत नाही। याच्यासाठी आम्ही इथं सभागृहात वारंवार मागणी करतो आणि दुसरीकडे बघितलं तर एकाच कामाचं 2-2दा बिल केलं जातं। ही अत्यंत खेदनीय बाब आहे। तर आम्ही सोमवारी या ठिकाणी माननीय आयुक्तांना भेटून या बाबतची सर्व सविस्तर माहिती आयुक्तांपुढे सादर करणार आहे व यातील जे काही अधिकारी जबाबदारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी या ठिकाणी आम्ही आयुक्तांना मागणी करणार आहे। हा पूर्वीचा जुना प्रभाग क्रमांक 7 होता। सध्या जुना आता नवीन प्रभाग क्रमांक 4 मधील हे झोनच्या 1 नंबर झोनमध्ये अंतर्गत हे काम चालू आहे। तर याबाबतची मागणी आम्ही सोमवारी आयुक्तांपुढे करणार आहे।